अहो मालक ते आज जर हाताला कोयता लागला होता. वाईटा बिता नाही, डायरेक्ट मेल्यावर सुट्टी घ्यायची. नाही तर एक काम करा, पैसे द्या आणि निघा गावाकडे. चला. अहो मालक असं काय बोलते, त्यांच्या हाताला खरंच लय लागलेलं आहे. लागू दे ना मग, पैसे दिलेत ना तुम्ही. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लई ठणकतोय बरं का तो हात. बाई तुम्हाला सांगत असते मी, हळूहळू काम करा, पण नाही, माझं म्हणणं तर ऐकतच नाही तुम्ही. ऊसाचं वजन जास्त भरावं म्हणून नाही विचार करता काम करायचं आणि हे असले उद्योग वाढून बसायची. थांबा, असं करा हात. अगं काम नाही केलं तर उचल कशी फिटेल? हा, आणि उचल नाही फिटली म्हणजे अजून बोजा. आधीच काय कर्ज काय कमी आहे का आपलं? तरी यंदा कारखाना 1 महिना जास्त चालेल म्हणून बरं आहे. म्हणजे कसं आहे, मुकादमाकडेच पैसे फिरतील बघ आपले. अहो पैसे किती बी फिरल्या तरी दर सालाला यावं लागते ऊस तोडायला. अय राम भाऊ, काय आज हे असं रोज रोज खाडा केला तर पैसे कसे फिटणार? तोय अहो मालक ते काय झालं, हाताला जरा कोयता लागला बरं का, म्हणून आज नाही आलो मी. ते सांगणारच होतो मी तुम्हाला, पण ए राम भाऊ, हे आपल्याकडे चालायचं ना, ऊस तोडायला निघायचं, काय बी होऊन दे, सुट्टी अजिबात जमायचं नाही. अहो मालक ते आज जर हाताला कोयता लागला होता. वाईटा बिता नाही, डायरेक्ट मेल्यावर सुट्टी घ्यायची. नाही तर एक काम करा, पैसे द्या आणि निघा गावाकडे. चला. अहो मालक असं काय बोलते, त्यांच्या हाताला खरंच लय लागलेलं आहे. लागू दे ना मग, पैसे दिलेत ना तुम्हाला. अहो हातच काम केले ना म्हणून आज ते सांगितलं मी, ऊस तोडायला निघायचं म्हणलं निघायचं, सुट्टी नाही. अहो उद्या कसर भरून काढली असती मला. ते कसर बिसर सोड, आज खाडा नाही घ्यायचा, रोज खाडा घेतो. बापाची पेंट आहे काय? अहो रोज कुठं घेतलं मालक ऐका ना मालक. एक काम करा, मी माझ्या बापाला सांगतो, तुम्ही पैसे देऊन टाका पप्पाकडं आणि निघा गावाकडे. अहो नको मी काय मोठ्या मालकाला काय सांगता? हो नको ना. मी काय म्हणते, तुम्ही राग घरी, मी जाते. एक काम करा, तुम्हाला कोणाला ऊस तोडायचा तोडा, पण मला तिथं टोळी सोबत तुम्ही पाहिजे. मालक आजच्या दिवस राजा सांगितलं ना, जायचं म्हणलं जायचं, सुट्टी नाही म्हणजे नाही तर पैसे द्या आणि निघा गावाकडे. नाही मालक, येतो थांब. वाईटा लागला, नामका लागला, पैसे काय फुकट घेता वय रे? तुम्ही राग घरी, मी जाते टोळी सोबत. नाही ग, चल मी पण येतो. अहो पण तुमच्या हाताला लागलेलं आहे. जाऊ दे, हाताला लागले ना, करू काम. चल निघू. बाई आपण एवढं काम करतो तरी या मालकाला कदर नाही हो आपली. नाही तर काय, एक दिवस सुट्टी दिली असते तर काय झालं असतं बरं? अगं नाही ना देते लोक. जाऊ दे, जे नशिबात आले ते भोगावंच लागेल ना. नाहीतर काय हो. बरं झालं आपल्या पोराच्या नशिबात येऊ नये, फक्त एवढी इच्छा आहे बघ. बाकी काय, आपलं तर आयुष्य चालतच राहतं असं आहे का? पोरा, पण हे पेढे कसलं ना माय, मला नोकरी मिळाली. आजपासून तुम्हाला ऊस तोडायची गरज नाही. आता चला घरी. लय मोठं नाव काढलं बघ तू तुझ्या बापाचं. पोरा, अरे प्रत्येक बापाला वाटत असतं त्याच्या पोरानं त्याचा कोयता बंद करावा म्हणून, आणि आज आमचा हिस्सा पण तू पुरं केलं बघ. अरे कसं कसं पोटाला चिमटा काढून तुला वाढवलं, तुला तिकडे शिकायला पाठवलं. आम्ही इथं दिवसभर राबत होतो आणि तू तिकडे अभ्यास करीत होतो. भाई आज खूप बरं वाटलं.